brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. छत्रपती शिवरायांचा पराक्रम एकमेवाद्वितीय आहे आणि त्याची तुलना होऊच शकत नाही, याबद्दल काही दुमतच नाही. पण भारतीय जनता पार्टी ही क्रमांक 1ची दांभिक पार्टी आहे. कारण छत्रपती शिवरायांच्याबद्दल खरंच भाजपाला, भाजपाच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना आपुलकी, आदर आहे का? जर ते तसं असतं तर ज्या क्षणी भगतसिंग कोश्यारी यांनी शिवरायांचा अवमान केला त्या क्षणी त्यांच्या विरोधात का बरं आंदोलनं आणि निषेध केले गेले नाही? जिथे फडणवीसांनी साधा सभागृहामध्ये निंदाव्यंजक ठरावसुद्धा मांडला नाही. ज्या प्रशांत कोरटकरने महाराजांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य केलं, त्याला लपवून ठेवायचा प्रयत्न करणारे कोण लोक होते? त्यामुळे नैतिकता भाजपच्या ठाई नाही. पण तरीही भाजपला पुण्यामध्ये का राडा करावा लागतो? कारण मुद्दा बातम्या लपवण्याचा आहे, मुद्दा विषय भरकटवण्याचा आहे. काल मेट्रोचा जो अपघात झाला मुलुंडमध्ये, हा सगळा अपघात आणि त्यानंतरचे मृत्युमुखी पडलेले लोक, ही सगळी घटना जर झाकोळून टाकायची असेल, विशेषतः कालच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा जो एका शेतजमिनीतला दादागिरी करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला, या सगळ्या घटना जर झाकळून टाकायच्या असतील तर भाजपला अशी ड्रामेबाजी करणं हे गरजेचं आहे आणि भाजप त्यानुसार ते करत आहे. भाजपला छत्रपती शिवरायांच्याबद्दल अजिबात प्रेम नाही, कुठल्याही महापुरुषांच्याबद्दल प्रेम नाही. ज्या देवेंद्र फडणवीसांनी साधा निषेध व्यक्त केलेला नाही, जेव्हा जेव्हा त्यांच्या लोकांनी शिवरायांचा अवमान केला, त्यांनी या विषयावर बोलूच नाही. दरम्यान अंधारेंनी या संदर्भात पोस्ट करत म्हटलंय, काल मुलुंडला झालेल्या मेट्रो स्लॅबच्या दुर्घटनेला झाकण्यासाठी आणि राहुल नार्वेकरांचा दादागिरी करतानाचा व्हिडिओ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ साहेब यांनी शेअर केल्याने भाजपच्या बुडाला आग लागलीय. एकाच वेळी मेट्रो दुर्घटना आणि नार्वेकर या दोन्ही बातम्यांवरील जनतेचं लक्ष हटवण्यासाठी भाजपला ही सगळी नौटंकी करावी लागतीये. भाजप कार्यकर्त्यांच्या मनात खरंच जर छत्रपती शिवरायांबद्दल एवढं प्रेम, आपुलकी आणि आदर असता तर आज पुण्यात आंदोलन केलं. हे आंदोलन खूप आधी त्यांनी भगतसिंग कोश्यारींसमोर राज्यपाल भवनला केलं असतं. ही सगळी जी तोडफोड आहे किंवा आत्ताची जी सगळी गुंडागर्दी आहे, ती कदाचित प्रशांत कोरटकरसाठी त्यांनी राखीव ठेवली असती. ज्या भाजपचे नेते म्हणवणाऱ्या फडणवीसांनी छत्रपती शिवरायांच्या अवमानाबद्दल सभागृहात साधा निंदाव्यंजक ठराव मांडला नाही, त्यांना खरंच आज नौटंकी करण्याचा नैतिक अधिकार आहे का, असा सवालही अंधारेंनी उपस्थित केलाय. पुढे त्या म्हणाल्यात, मेट्रो दुर्घटना आणि कालचे राहुल नार्वेकरांचे प्रताप झाकण्यासाठी भाजप आता हा सो कॉल ड्रामा उभा करत आहे. कुठलंही विकास काम आम्हीच केलं असं म्हणत क्रेडिट घ्यायला पुढे येणारे फडणवीस कालच्या दुर्घटनेनंतर साधं ट्विटही करायला पुढे आले नाहीत. त्यावर आधी भाजपच्या गल्लाभरू प्रवक्त्यांनी उत्तरं दिली पाहिजेत, असं सुद्धा सुषमा अंधारे यांनी म्हटलंय. मुंबई तक ब्युरो रिपोर्ट.